पिंटू वारगडे, ज्ञानेश्वर भोईर यांचा पण, दिनेश वारगडे यांचा पण फार आभारी आहे. आणि आता मी सगळे प्लेयरांना विनंती करतो, सामना 3 षटकांचा राहणार आहे ना. सामन्याला एक सुरुवात करायची आहे ना. पहिली सामना सेमीफायनल, आजच्या दिवसातील सेमीफायनल आहे ती नाही का. ते स्पॉन्सर असून पण दुसरे स्पॉन्सरनी थोडाफार इथं SPL ला हातभार लावला. ते स्पॉन्सर यांची नावं घेऊ इच्छितो. रुपेश रघुनाथ भोईर यांचे पण फार आभारी आहे. निलेश शिंदे, चेतन जाधव, किरण भोईर, संदीप पाटील, रमाकांत भोईर, मनमोहन भोईर, शांताराम भोईर, हेमंत भोईर, निलेश वाळंज, सचिन गुंदोलकर, दीपक भोईर, सचिन पाटील, रघुनाथ वाळंज, दशरथ भोईर, संदीप वाळंज, हरिश्चंद्र वाळगरे, सचिन भोईर, सिद्धार्थ भोईर, दिनेश भोईर, शुभम भोईर, रवी गुंदोलकर या सगळ्या, विलास वारगडे, कैलास घरत, कपाला, पिंटू चव्हाण, नयन, बाल्यादादा, सचिन 11 यांचा फार फार आभारी आहे. इथं ते इथं हातभार लावला नाही. SPL यशस्वी जशी झालेले हे. पप्पू शेठ, प्रमोद भोईर, अजिंक्य भोईर यांचा पण फार ना. दिनेश दादा वारगडे एक दरवर्षी का मागच्या वर्षी ते सायकल जशी दिली होती तसा या वर्षी मॅन ऑफ द सिरीजला एक फ्रीज नाही का स्पॉन्सर पण करतात. ते फार चांगला स्पॉन्सर आहे दिनेश दादा वारगडे. ते हे वर्षी इथं फ्रीज पण दिलेला आहे. फार फार आभारी आहे. फार त्यांचा धन्यवाद आहे दिनेश दादा वारगडे यांचा ते फ्रीज दिल्याबद्दल. आणि एक आता सामन्याला सुरुवात करायची आहे ना. पहिला सेमीफायनल सामना आजच्या दिवसातील शेलार प्रीमियर लीग. अख्खा शेलार खेळेगा. बरीच प्लेयरा खेळली ना. जर कोणाचं नाव राहील असेल तर त्यांनी इथं माफी मागतो. असेल तर काही कमिटीशी संपर्क साधा. बिंदास तुमचं नाव घेण्यात येईल. लाईव्ह हे मस्तपैकी नाही का. आता पहिल्या सेमीफायनलचा सामना दिव्याम 11 वर्सेस विराज 11. दोन्ही संघाची शर्टा पण लाल लाल आहेत. दोन्ही पिलर पण तशी. सामन्याला सुरुवात 3 षटकांचा सामना राहणार आहे. पहिला कंपल्सरी 40+ ना. उरलेले 2 सामना उरलेले 2 शतक ते कसं पण असू दे. ज्युनियर नाही तर सिनियर ना. मनमोहन काका पहिला शतक घेऊन पहिला चेंडू फार भारी मारला होते. कव्हरला फटका ना. कचकन पकडला. 1 रन सुरुवात. धाव फलक इथं उघडत जसा आहे ना. पहिला सुरुवातीनंतर सेमीफायनलचा पहिला सामना. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आला होतो 1 रन ना. समीरने इथं मारला होतो चेंडू होते बॉलराकडं तो ते पिलराकडं. आणि आता षटका दिला दुसरा चेंडू स्ट्राईक वाला होतो नीलम तर आजच्या दिवसात फार गाजलेला तसा आहे. विकेट पण फार तशा घेतलेल्या आहेत त्यांनी पण. हो त्यांच्याकडे समोरच्या टीमवाल्याकडं होतो. यो पण मयुरेश पण फार कठीण. हे भाऊबरी पिलर मयुरेश. दिव्या मिले होणार तर संघाचा होतो. नीलम इथं स्ट्राईक वर. नीलम होता बाहेर आला गेला होतो कोपऱ्यात. इका मारा पण जमेलच नाही होते ना. 1 रन धावले ना. हेम्पायरकडे अपील केली होती. कसली केली माहीत नाही. पण हेम्पायरची नजर पण फार वाईट आहे मित्रांनो. आता फायनल पण आपण पोचलेले. हे काय आडे अडचणी करू नका. उज्जत घालू नका. वाद घालू नका. हेम्पायरचा निर्णय अंतिम राहणार आहे. हेम्पायर बोला आंबा झाडा चिकू तर चिकूच जसा पिकणार हे ऐकून घ्यायला लागणार आहे हो त्यांचा. नाही का पहिल्या षटकातील 2 चेंडू ना. मनमोहन काका सिस्टमॅटिक 2च धावा दिलेले आहेत. फटका काय मारून देत नाहीत. मनमोहन काका फार चिकट बॉलर हे तो होतो. आणि आता पहिल्या षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक वर हे तो समीर ना. फार भारी होते. बगला होते ना. बघेल हे ना. चेंडू मारला तर पिलर हे बॉलरच्या पाठी काय करतो. अडवतो का बघू नाही का. 1 रन धावली. दुसरी मस्तपैकी धावली ना. चेंडूसाठी इथं नाही का समीर पाटीलला नाही का पारितोषिक लागलेले हे. जर इकडे षटकार जर मारला सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेले हे. मी सचिन पाटलांना विनंती करतो 500 जमा करा. नंतर का अनाउन्समेंट करायला सांगा. जमा केल्यावर मग नंतर मी खोट्यात पडतो. मग ती पिलरा मला शिवाय देईल. तू बोललास ना पैसे नाही दिलं तर मग काय करायचा. नाही का 2 पिलराचे फटीतून चेंडू चालला ना. कडक जसा अडवेल हे चेंडू. एक परत दुसरी धावली सुसाट. आता 2 रन धावून स्कोर बोर्ड पुढे सरकला होतो. 6 जसा जेव्हा मागचा सामना फार भारी जसे झाला होतो. पिवले शर्टावाला ना सचिन 11 ते सचिन 11चे 2 पिलरांनी साफ काम काढला ना. बिड्डा जसा विसरवला होतो. नैविक 11 संघाचे पिलरांचा
षटकातील 4 चेंडू झाले हे षटकातील 5वा चेंडू. चिकट बॉलर मनमोहन काकाने एक फार चांगला शतक हाताळला. 4 चेंडू 7 धावा दिले हे. फटकं मारून देत नाही समीर दादाला बक्षीस लावलाय 500 रुपये. बघू आता 500 मिळतं का नाही. षटकातील 5वा चेंडू आला समीर आला ना उपर टाकले होते साईडला. बघू झेल होतो का काय नाही का. कडक जसा झेल झालेला ना आऊट झाला होतो समीर दादा ना. फार भारी होता झेल पकडला होते पिलरांनी. 5वे चेंडू विकेट जशी मिळलेले होते मनमोहन काकाला. नंतर षटकातील 1 चेंडू शेष. विनंती करे हे दिव्या मिल्लेवन संघाचे पिलरांना का तुम्हाला माहिती आहे यो पिलर आउट झाल्यावर कोणता पिलर पाठवायचा लगेच तयार ठेवला तो इतपात येतो मग त्याचा तुम्ही गाड वापरा. असं धंदा करू नका. लगेच त्याला पाठवा. फास्ट इकडे खेळवायचं आहे. आपली सेमीफायनलचा पहिला सामना आहे. याच्यानंतर अजून एक सेमीफायनल हे ना त्याच्यानंतर हे होती फायनल. आजच्या दिवसाचा फ्रीजचा मालकरी कोण हे बघू आपण आता. फ्रीज पण फार भारी आहे मस्तपैकी. संध्याकाळचे जो पेत असेल त्याला फारच भारी बिअरच्या बाटल्या थंडा करायला एवढा भारी फ्रीज आहे. मस्त काला आहे. आणि इथे पहिले षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू इथं शेष आहे. मनमोहन काका एक 6 धावा दिलेल्यांना खुश झालेले आहे. त्यांनी बघला हिराज 11 संघाचं मनमोहन काका एक षटकातील शेवटचा चेंडू आला मनमोहन आला ना. स्ट्राईक आला हा तो संतोष गेला पुचुकन माराय होते जमेलच नाही ना. स्वतःची विकेट टाकून बसला होतो संतोष काका ना. नीलम तिकडं नाराज. नीलम सांगतो अरे काय तू बघ ना चेंडू ना मग ना धाव तिकडं कोण आऊट झाला बघू आता. एम्पायर काय आहे तिकडं काय झालाय नाही का. आऊट जर करेल नाही तर 5 रनाची का पेनल्टी देण्यात हे. ना 6 धावा झालेले हे. पहिलाच नाही का संतोष काका जसं आऊट झाले हे पहिले षटकाची समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 6. मनमोहन काकांनी 7 चेंडून 7 धावा दिल्या असा समजायला लागला आता. आणि आता आलेले हे इजय भोईर. बघू आता होतो इजय संघा का इजयाला घेऊन जातो का नाही का. मयुरेश समोरची संघा का हिरा झिलवन संघा अख्खा मयुरेश हे 1 साइड. ललित हे बरीच पिलर आहेत. दुसरं शतक घेऊन येत हे नाही का. दुसरं शतक घेऊन येत हे विवेक. विनंती करतो मी दिव्या मिलन संघाचे पिलरांना ललितला पण विनंती करतो काय हे भावा राग आला तरी माफ कर मला पण मी तुला हिडकावतो जा तिकडे तुझ्या जागेवर जा. पण टाइमपास करायचे नाही. आपल्याला अजून एक सेमीफायनल एक फायनल खेळवायची आहे. 3 षटकांचा सामना आहेत मित्रा हो. पहिला शतक येई कसा मस्तपैकी हाताला होतो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक होतो निलम ना. बारीक निलमने टाकली उपर टिक भेंडीची तिकून कडकत तसा गेला तो पिवले पट्टीला लागून कचकन तसा षटकार जाऊन धावा झाल्या होत्या 12 ना. पहिले चेंडू व बिड्डा इसलवला होते. विवेकचा बेस बरा फार वाईट उपर टाकले होते निलमनी.
नाही का दुसरी षटकातील पहिला चेंडू आला षटकार ना 12 जशी धावा झाले षटकातील आता दुसरा चेंडू परत निलम उपट टाका गेला होता डोलक भर मिटकून उपट टाका गेला पण काय चेंडू बेस जसा लागला नाही ना चेंडू राहिला जागेवर ना निर्धार जसा चेंडू आणि आता नॉन स्ट्राईक लो तो विजयाला घेऊन जातो का नाही सांगा का दोन्ही मॅच खेळला तिकडे फ्लॉप जसा गेला आता तिसरी मॅच बघू काय आहे सामना कडक तसा आहे दिव्या इलेव्हन वरती इराज इलेव्हनकडे संघाकडे पण कडक जशी प्लेयर आहेत तो मयुरेश खैस भाऊवाले बॅट्समॅन होतो किपर उभा आहे तो फार वाईटच आहे तो बॉलर असा विचार पण करीत नाही साफ त्यांचा रवा पाडून टाकतो एवढं वाईट फटका मारतो होतो आणि आता दुसरी षटकातील तिसरा चेंडू इवेक टू निलम निघाला बाहेर ना परत तशीच उपट टाका गेले हे तर कोपऱ्यात ना काय बघू आता 1 रन पुरी होते का नाही ना फुकटची 1 रन मिळलेली होती वाईटची रन मिळून धावा इथं पुढे सरकल्या होत्या 14 माफ कराय का 13 दुसऱ्या षटकातील दुसरे चेंडू व तिसरे चेंडू वाईट जसा चेंडू आले हे आणि आता परत तिसरा चेंडू हाताला लागणारे होते इवेकला फुकटची 1 रन देऊन काय फायदा मिळणार नाही फुकटची 1 रन म्हणजे फार ती नंतर मागात पडते कधी कधी 1 बॉलात 1 रन धावा येतात नंतर आठवते का आपण व्हाईट चेंडू टाकेला होता त्याचीच ही फुकटची 1 डाव आहे ना नंतर पक्का लँड येते ना हारल्यावर पॅकर पण शिवा देतो ना कर्णधार पण शिवा देतो अशी अख्खी वाट लागून होते आणि आता षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक आहे तो परत फटकं मारणारा कडक जसा होतो निलम फार तावात बारीकसा हिरवे टोपीवाला कडक चिकना जसा निलम बघू का करेल हे आता हा ना आला इवेक आला नाही इवेकली टाकली उपट होते निलमने होते इवेकचे चेंडू होते का पिलर हे बघू पकडतात का नाही पकडला होता चेंडू कचकन तसा ना एकच बस झाली एकच धाव बस झाली आता स्ट्राईक वर येतो इजय फटकं मारणारा इजय काय आज फटकं मारताना दिसेल नाही रट्टून जेवला होतो पण 4 वाड्या भात जेवला होतो एकच पत्रावलीत त्याच्यामुळे थोडा तो बिथरला नाही तर काय झालेलं हे अल्पेश वारगडे यांच्याकडून का पाण्याची का सोय झालेली होती सगळे पिल्लर एका ताणलेली होती उन्हाळ्यात पाण्याची सोय म्हणजे अमृत दिल्यासारखं आहे पाण्याची सोय फार फार त्यांचा पण आभारी आहे आणि षटकातील आता 4था चेंडू स्ट्राईक वर तो फटका मारणारा इजय ना होतो थोडा इथं इवेक बिथरला होत्या चालत गेला कचकन होत्या काय दगड बिगड मध्ये आला का काय समजेल नाही ना कचकन थांबला होतो जागेवर असा करून का इजय थोडा विवेकने असा केला तर इजय थोडा निरा तावात उभा होतो सगळा विचार केला इथं मारन ना तो असा करून उठलास मस्तपैकी चेंडू इथं टाकला ना मारला होतो सरळ काय झेल होतो का नाही बघू ना गेला होते पिलराचे डोक्यावरून कचकन तसा 1 टप्पा चौकार ना होतो पिलर थोडाफार बिथरला एक ना होते जेव्हा प्रेक्षक पण थोडा नाराज ना चेंडू गेला होतो चौकार जाऊन रना झाली होती 18 आता इजय दिव्या इलेव्हन संघाचा आता यो इजय फॉर्मला आलेले हे त्यांनी पहिला फटका एवढा भारी मारला पण होते पिलराला डायरेक्ट बदलाय जसा लावले हे असा नका करू त्याचा पण कॉन्फिडन्स एक बिथरतो नाही पॉवर शेलरचे सिनियर पिलर हे ते दोघं पण दिनू दादा किरण दादा ना दिनू दादा दोघं पण हे शैलू आणि किरण बाप्पा ना रविशेठ गुंदलकर एक विवेक ललित कचकन चेंडू आपटला बघू आता हेल्पटला होते पिलर काय रनआउट होते का नाही ना धावला होतो इजय पण सुसाटला होतो निलम पण ना धावा झाल्या होत्या बऱ्याचशा धावा झालेल्या आहेत आता 20 धावा दुसऱ्या षटकाचे शेवटचे चेंडू किरण दादा भोईर यांच्याकडून मला एक बक्षीस जसं आलेलं आहे किरण दादा भोईर यांचा फार फार आभारी आहे का त्यांनी मला एक बक्षीस दिलेले आहे फार ऋणी आहे त्यांचा मी नाही का षटकातील शेवटचा चेंडू आपटून जसा चेंडू टाकले का पिलर हे झेल होतो ना होतं इजय आउट केला तर काय तर हेल पकडो काय ना जितो मॅच जेवण जास्त झाल्यामुळे ही हालत हे होते तुमचे पिलरांची पण ती का आउट झाला एक निराश झाला होतो थोडाफार निलम आउट झाला होतो निलम आता निलमची जागा घ्यायला गेला तो नाही इजयचा झेल सोडले होते 2 पिल्लरांनी इजयचा झेल म्हणजे मागात पडेल हो तुम्हाला इजयचा झेल एवढा वाईट आहे ना जो इजय पिल्लर एक ठिकाणी मी गेलेल खेळायला होतेला बघेल होता मी कॉमेंट्री करत होतो नाही यांनी असा बिड्डा इसलो ना एवढे वाईट उपटी घातल्या ना होते बॉलरला घाम फुटला त्याला नंतर एवढ्या शिवा दिल्या होते जे कर्णधाराने का तू बॉलिंगच काय करा घेतली तुझे समोर इजय होता असा आता इजय बघू किती मागात पडेल हे मागच्या सामन्यात पण तसाच झाला इजयला जीवनदान म्हणजे फार मोठा जीवनदान आता एक मिळे हे इजयनी सोना करायला पाहिजे होते जीवनदानाचा आता षटकातील धावा झाल्या होते 21 दशा धावा झालेले हे आता शेवटचं शतक घेऊन येते विनंती करतो मी
इराज 11 संघाचे प्लेयरांना ललितला पण विनंती करतो, त्यांचे कर्णधारांना मयुरेशला विनंती करतो का लवकर सामना खेळवा. याच्यानंतर अजून 3 षटकांची आपल्याला मॅच खेळवायची आहे. नो मीटिंग एम्पायर विनंती करतो लवकर तुमची पिलर लावा. मंडपाची इथे लावा, शालेजवळ लावा, ते भेंडीजवळ लावा. अख्खी पिलर लावा, ते भेंडीजवळ फटकं मारतात तिकडे कोण पिलरच लावत नाहीत ना. आता फटकं मारणारा इजे आता स्वतः स्ट्राईक हो. आता षटकातील 30 शतक घेऊन येत हे तो इराज 11 संघाकडून भावेश पाटील. ऊस जसा चिकना जसा भावेश पाटील मस्तपैकी दाढी बिडी करून आलाय. आज लीक येतं त्याला माहिती आहे. बरीच जण आपल्याला लाईव्ह पण बघतील तर चिकना जसा दिसाय पाहिजे. कोण एका चुकून पटली तर पटली, इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून हाय आला तर आला आपल्याला. तसाच इजय दादा आता स्ट्राईक आहे. बघू इजय दादा का करेल. हे 3रे षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक आहे. तो फटका मारणारा इजय दादा ना. फुलटॉस चेंडू इजय दादानी डोपाटेक तमाशात एक फटका मारेल हे ना. गेला होतो चेंडू पिवले पट्टी तिकून कडकच त्याचा षटकार ना. खुश झाला होतो विजय ना, नाराज झाला होतो भावेश ना. तिकडून शिवा दिल्या 4 होते ललितनी होते. भावेशला का करेल हेच तू. नाही का सगळे लिजेंड क्रिकेटरांचा फार फार इकडं आभारी आहे. तुम्ही पण इकडं हे लीगला फार इकडं सपोर्ट केला, तुमचा फार आभारी आहे. तुमच्या सपोर्टमुळे ही लीग यशस्वी झाली ना. परत उपट टाकली फार भारी कडकच तशी युवाचे पटीत कटकन दिशी गेला होतो षटका ना. मागात पडला. मी बोलेलच होतो इजयचा झेल सोडला. इजय तुम्हाला मागात पडणारच आहे ना. इजयनी 2 उपट टाकले फार वाईट ना. धावा झाल्या होत्या आता 33. भावेशला आता इकडं भावेशचा बिड्डा इसलवला. भावेशचा फास रवात काढलाय. आकाशात उडेल हे ना. पक्ष्यांचा थवा ना इजय दादानी काढला होते भावेशचा रवा ना. असा करून भावेशला झोप पण लागणार नाही. आता 2 चेंडू निघत 2 फार वाईट उपटी टाकले हे ना. ललित थोडा नाराज. ललित 4 आता शिवाजत देईल. अरे काय भाव्या तू काय वाट लावून टाकेल. एवढे भारी तुला बॉलिंग दिली, एवढा विश्वास ठेवला नाही का. 2 वाईट उपटी टाकल्या त्या बघवत पण नाही. एवढ्या वाईट उपटी टाकल्या तुझ्या होते इजय दादानी ना. धावा झाल्या होत्या 33. षटकातील आता 4 चेंडू शेष. बघू आता 4 चेंडूत किती रना येतात का कमबॅक करतो होतो भावेश. नाही इजय दादा हे वर्षी फार फॉर्मला जसा आहे. त्याच्यावर त्यांनी फार ॲटो पण खाल्ल्या. षटकारावं ना चौकारावं लांबून पोरी बघतात ना. परत होतो भावेश बितरला होतो, घाबरला होतो. इजय दादाला टाकला होता हे साईडला चेंडू ना. एक फुकटची 1 रन मिळाले. फुकटची 1 रन मिळून धावा झाल्या होत्या 34. 3रे षटकातील 4 चेंडूचा शेष खेळ अजून शेष आहे. बरंच पाहुणं पण आलेले हेन. आलेले पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धूल उलवीत काले गाडीत आलं तर ते कोणतरी पाहुणं आलेले हेन. आणि आता सचिन गुंदवले षटकातील 3रा चेंडू फार वारी केला. आता तर झेल घेतला नाही तर शिवा देते ना. आऊट झाला होतो विजय दादा नाराज झाला होतो स्वतःवर ना. कमबॅक केला फार कडक जसा होते भावेशनी ना. 2 शिवा ललितच्या कमी झाल्या भावेशवरच्या. ललित पण खुश ना. भावेश पण खुश. षटकातील 3रे चेंडू फार कडक कमबॅक केला होते भावेशनी नाही. एक विकेट जशी काढली होते फटकावाना इजयनी पण. विजय दादाचा तो फटका होता तो डोल्यात पाणी आणणारा फटका होते. भावेश दादाला पण रात्रभर झोप लागणार नाही. स्वप्नात पण होतो फटका. एवढी वाईट उपट टाकली होते. पाण्यात चेंडू जाता जाता राहिला. आणि आता एक षटकातील 3रा चेंडू न परत स्ट्राईक आला होतो. दुसरा इजा. बघू आता इजय होते इजय सारखाच खेळतो का ना. इजय सारखाच खेळला होतो इजय ना. त्याने पण उपट टाकेल ना. चेंडू गेला स्मशान भूमीच्या तिकून कचकन परत षटका ना. भाव्याला 4 शिवा अजूक वाढल्या होते कर्णधाराच्या पॅकेजच्या. तुला एवढा जेवाय घातल्या 3 वाडी जास्त जेवला 18 खड जास्त खाल्लं आणि तुझ्या असा केलास फार वाईट. तुझ्या उपटी घातल्या ना. रना झाल्या होत्या आता 40.
भावेशला ते होते चिकन नाही तर ते चणं हरभरच खायला पाहिजे होतं असा वाटायला लागला आता होते पॅकरला. हरभरत दिला असतं म्हणजे भुके पायी तो चांगला खेळला असता. एक काय बॉलिंग टाकतो काय चेंडू टाकतो. एक 3 उपटी टाकल्या फार वाईट ते युवाचे फटी तिक उपटी टाकलेले हे चेंडू एवढा टाइम लागेल हे म्हणजे विचार करा किती लांब चेंडू गेला. आणि आता षटकातील 2 चेंडू शेष 2 चेंडू. आता बघू आता इजय काय करेल. हे इजय नावाची पोरा भावेश नावाला फार कलंक जशी आहेत असा भावेशला आता वाटायला लागेल. हे आपटून जसा परत चेंडू टाकेला होता पण एक इजयनी मारला इथं खालून टप्पा सरपंटी 1 रन. हे बघू पिलर पकडतो का पकडला 2 रन कचकन धावून काढले. 2 रन धावून धावा झाल्या होत्या 42 जशा धावा झाले. हे आता षटकातील शेवटचा चेंडू तर एकच चेंडू बाकी राहील. एकच चेंडू बाकी. हे विनंती करतो ललितला ना सगळेच पिलर आणा का आपल्याला याचे नंतरचा अजून एक सामना 3 ओव्हरी त्याच्या नंतरची फायनलची मॅच पण खेळवायची आहे. थोडाफार तुम्ही प्रतिसाद द्या. याच्या नंतरची टीम लगेच तुम्हाला विनंती करतो का दोघांचा पण कर्णधार इकडे टॉस साठी याचा आहे काय आहे त्या खाटाच्या आपण लवकर करून घेऊ. कोण पहिली बॅटिंग करेल ना कोण बॉलिंग करत होत्या बघून घेऊ ना. डोपा टाकून मारा गेला पण एक धच करा गेला पण होते धत त्याची जमली नाही ना. गेला होतो चेंडू पाठी बारीक पोराचा एक फार कौतुक करायला लागणार. हे फार भारी होते चेंडू पकडला एक चौकार जाऊन दिला नाही. आणि इथे एकच रन धावून धावा झाल्या होत्या 3 षटकात 43 धावा. जी काय धावा आहेत त्या 44 18 चेंडू 44 जशी धावा आहेत. आणि एक भावेशनी 22 धावा दिलेले हे 22 वेळा कमी जेवला असतात 22 घास कमी मारला असतं तर 22 रना दिली नसती. आता बघू स्वतः ललित येईल असा वाटेल ही स्ट्राईकला नाही. याच्या नंतर तर ट्रॉस आहे तो शर्विल 11 ना सचिन 11 दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती करतो का लवकर काय आहे त्या काटाच्या करून घ्या ना उपस्थित मान्यवर. दिनू भोईर यांना विनंती करेल हे मी का टॉस उडवायचा आहे. लेजंड प्लेअर ऑफ शेलार नाही का. याच्या नंतर तर सामना आहे तो सचिन 11 वर्सेस शर्विल 11 आटीतटीची लढत आहे. आणि एक दिव्या मिलन संघाने रना मारली बिड्डा विसलवला होते बॉलरांचा ना रना मारली होती 43 ना 44 धावांचा लक्षात ठेवलाय ते इराज 11 संघाचा. आता इराज 11 संघाचे पिलरांना विनंती करतो का 2 पिलर तुमची लवकर पाठवायची आहेत. दिव्या मिलन संघाला विनंती करतो काय हे तुमचा लवकर तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या टाइमपास करायचा नाही. हे इराज 11 संघाचे ललितला आणि भावे याला विनंती करतो का लवकर तुमची 2 पिलर पाठवा. फार धावा आहेत 44 पहिले षटकापासून तुम्हाला फटका मारायला लागणार. 3 षटकांचा सामना आहे. पहिलं शतक हे कंपल्सरी 40+ नंतर दुसरे उरलेले 2 शतक तुम्ही ज्युनियर नाही तर सिनियर कोणता पण चालवा पण तो चांगला खेळलेला होतो चालवा नाही तर भावेश सारखा एक वाट लावून ठेवाल. आता इराज 11 संघाचा भावेश तर मागात पडला. इराज 11 संघाला आता दिव्या मिलन संघाचा कोणता पिलर मागात पडतो बघू होते त्यांच्या संघाला. सगळं लिजंड प्लेअर इकडे चालले हे आले पाहुण्यांचा फार हार्दिक आभार. हे मी का आलं तुम्ही आमचे एक SPL ची शोभा वाढवलीत नाही का. आता 2 सलामीची जोडी चालले. इराज 11 संघाकून बाहुबली पिलर फटक मारणारा खैस मयुरेश आणि त्याच्या जोडीला चाललाय होतो लिजंड पिलर 40+ कडे जसा घातलेला हे होतो मनोज. शर्विल 11 वर्षी याच्या जो टॉस जसा उडवला होता कोणता संघ जिंकेल हे काय माहिती. सचिन 11 का शर्विल 11 दिनू दादाला विनंती करेल हे का तुम्ही निर्णय सांगायचा आहे कोण टॉस जिंकेल हे. सचिन 11 टॉस जसा जिंकेल हे ना काय घेतलेले हे सचिन 11 ना फिल्डिंग जशी घेतलेली हे क्षेत्ररक्षण स्वीकारलेले हे बघू आता काय होते. दिव्या मिलन संघाचे पिलरांना विनंती करतो होते बॉलरांना पण होते कर्णधाराला पण काय हे लवकर तुमचा हे आटापाणी लवकर करून घ्या ना लवकर फिल्डिंग लावून घ्या. आपल्या याच्या नंतर अजून 3 ओव्हरीचा सामना त्याच्यानंतर अजून एक फायनल म्हणजे अशी
बरीच जशी 2 मॅची खेळवायच्या आहे नाही का. सूर्याबाई पण आता आस्तीला चाललेले हे. होली हे तो जास्त टिकणार पण नाही, तो पण फार गरम आहे, त्याला पण गरमी आहे, रातची त्याला पण थंडी काढायची असते म्हणून तो जातो. म्हणून विनंती करतो का तुम्ही पण थोडा प्रतिसाद द्या. SPL आपले गावातली ते लीग आहे, शेलार प्रीमियर लीग 2024. अख्खा शेलार खेळेगा ना, अख्खी पिलरा खेळली, अख्खी पोरा खेळली शेलार गावातली. काही जणांनी इज्जत घालवली, काही जणांनी इज्जत वाढवली. हा नाही का सामन्याला सुरुवात ना संध्याकाळचे होलीला एकमेकांची एवढी खेच जाईल का बाबा तू काय असा खेळलास ना, तू एक यो चेंडू पकडला नाही, तू तो चेंडू पकडला नाही. याच्यात मी मित्रा एकच विनंती करतो, खेचा एकमेकांची किती पण खेचा, चड्ड्या काढा, पण मित्रांनो भांडणा नका करू, मारा कुठे व येऊ नका. ना सामना आहे तो इराज 11 वर्सेस विओम 11. विओम 11 संघाची काय नाटका चालू आहेत. कर्णधाराला आपण विनंती करतो, काय हे बाबा लवकर आटपण ना तुझा. मनोज स्ट्राईक आहे ना, नाव स्ट्राईक आहे तो मयुरेश ना. पहिला शतक घेऊन आला तो संतोष. बघू आता संतोष का करेल हे. पहिल्या शतकातील पहिला चेंडू मस्तपैकी मारला होते. हिरवे टोपीवाल्याकडे लाल टोपीवाल्याने कचकन पकडला ना होते नाही. 1 रन धावून काढून आता दिल्ली होते स्ट्राईकला. बाहुबली पिलर होतो मयुरेश जर टिकला तर थोडाफार का विओम 11ला धोकादायक है. नाही का सामन्याला सुरुवात. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडू आली होती, एकच धाव. काय पडला आणि आता पहिल्या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक आहे तो बाहुबली पिलर मयुरेश. आला संतोष आला ना. संतोषची चेंडू घातली उपट होते मयुरेश मध्ये का पिलर हे असा वाटेल ना. एकच रन धावून काढतो आता, दुसरी धावतो का नाही ना. 1 रन धावून आता सिस्टमॅटिक स्ट्राईक काढून दिली होते मनोजला. मयुरेश आणि मनोज दोघं पण फार भारी पिलर आहेत. पहिले आजचे सकाळी दिवसापासून मस्त खेळतात ते होते. बघतात पिलर जर मारायचा असेल हो त्यालाच मारायचा होते बॉलरला, नाही तर नुसती धच करायची नाही. धच केली का आपल्या अंगास येते, म्हणून ते तसं खेळतात असं वाटेल. पण संतोष पण तसाच आहे, त्याचे आता जादू हे 40+ आहे, फार त्याला एक्सपिरियन्स आहे. म्हणून आता षटकातील तिसरा चेंडू ना आला संतोष आला ना. संतोषचे चेंडू तिसरे चेंडू टाकेले उपर. बघू का हे पिलर पोचतो का बॉला खाली ना. गेला हो तो चेंडू गुलाल पटरी तिकून कचकन दसा चौकार जाऊन धावा झाल्या होत्या 6. पहिल्या षटकातील तिसरे चेंडूचे समाप्तीनंतर 6 अशा धावांना टाकली हो मनोजनी उपट. फार वाईट होते संतोषचे चेंडू गेला हा ना होतो चौकार. चला लगेच इकडे चेंडू टाकून घ्या, लगेच तिसरा चौथा चेंडू लगेच हाताळायचा आहे. आता इकडे 4 काय 5 मिनिटं आधी दिले, 3च चेंडू 3च मिनिटात हाताला जमला तर 3च मिनिटात हाताला होतो शतक. नाही का फिल्डिंग मग क्षेत्ररक्षण पण लावून घ्यायचं आहे. मी विनंती करतो विजय दादा जो कीपर हे का तू टाइमपास नको करू. माहिती आहे आपलीच मॅच आहे, आपल्याच गावात आपल्याला खेळायची आहे ना. फुलटॉस चेंडू परत उपट टाकेले तिकडं चेंडू गेला परत जातो का काय ना. सीम आरे के पार कचकन दसा नो चेंडू ना चौकार. असं जर खेळत लागलं तर इराज 11 जवळपास संघ जिंकल. काही ललित पण खुश, भावेशला दिलेल्या शिव्या होत्या पण कामा येतील, त्या पण ती पण पिल्लाला खुश होतील ना. जर ही मॅच हारलं इराज ना मित्रांनो, एम्पायरचा डिश आणि निर्णय अंतिम येणार आहे. एम्पायरची उद्धत घालायची नाही. आपल्याच गावातली सगळी पिलर आहेत, आपल्याच मॅची आहेत, आपला संघ आहे. चेंडू द्या. एक कमिटीला विनंती करेल का एक चेंडू द्यायचा आहे, टाइमपास पण होणार नाही. सुरेश दादा वारगडे, दिनेश दादा वारगडे यांचे वडील यांचं एक हार्दिक स्वागत सुस्वागतम.
षटकातील 3 चेंडू झाले ना, चौथे चेंडू नो बॉल उपट टाकले ना, गेला तो चौकार ना, धावा झाल्या होत्या 11. आता षटकातील अजून 3 चेंडू शेष. संतोषने का फार वाईट काम केले हे ना, फ्री हिट लागू झाले हे. बघू आता फ्री हिटचा फायदा घेतो का तो होतो मनोज ना. परत आपटून चेंडू टाकेले हे ना, निर्धाव जसा चेंडू फार कडक जसा गंडवेले होते ना, निर्धाव चेंडू नाही का, निर्धाव चेंडू. चौथा चेंडू इथं निर्धाव आलेले. आता षटकातील 2 चेंडू शेष आहे. षटकातील आता 5वा चेंडू स्ट्राईक आहे तो फटका मारणारा मनोज. फुलटा चेंडू मारला एक सरळ ना होता, उडवला होतो स्टंप इथं नाही का. एकच रन धावेल हे. मनोजला वाटला जरा स्टंपाला नसता लागला तर सरळ गेला असता चेंडू, पण काय हे कुठं गेला होतो चेंडू, लागला स्टंपाला ना. एकच रन धावा मिळाले हा ना. आता स्ट्राईक वाला होतो बाहुबली खैस मयुरेश. बघू आता मयुरेश दादा का करेल हे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, एक चेंडू. बघू आता मयुरेश दादा काय करतो, फटका मारतो का खालून गेलतो ना. पहिली षटकाचा स्कोर आला होतो 12 धावा. आता जिका राहणार पाहिजे ती 44 धावाचा टार्गेट तसा आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. इजे दादाला विनंती करतो, प्रत्येक बॉलावर कान मंत्र द्यायची गरज नाही. कुठं तुम्ही बघत बसवेल हे का समजेल नाही का. चेंडू आलेले हे एम्पायरला विनंती करतो हो तो चेंडू घ्यायचा आहे. नाही का लेट नका करू मित्रा हो, थोडाफार तुम्ही पण प्रतिसाद द्या. का आपल्याच मॅच हे त्याच्यानंतरची पण पिलरा खेळणार हे, तुम्ही पण फायनल खेळणार हे ना. 13 चेंडू 32 धावांची गरज ना. उपट टाकली होते मयुरेशनी, लोअर फुटच चेंडू ना. चेंडू गेला शालेचे तिकून, शालेचे कंपाऊंड मध्ये चेंडू भासवला ना, गेला तो षटकार. 8 चेंडू होते मयुरेशनी तर फार जसं चेंडूच भासवलेले आहेत. त्याचे कोण नंतर घ्या जिंकलं तर फ्रीचा काय सांगा ना, चेंडू घ्याय सांगा झाला ना. 18 जशा धावा झालेले आहेत पहिले षटकाचे समाप्तीनंतर. 18 धावा ना. मित्रा एक टीम मीटिंग करायची गरज नाही. लगेच विजय दादाला विनंती करतो का लगेच दुसरा शतक तुमचे पिलर आला कोणतरी हाताला द्या. सिनियर असो नाही तर ज्युनियर असो, 40+ वाल्याचा बिड्डा इसलेले हे तो त्याचा आटपलेले हे सगळं. आता ललित दादा विनंती करतो काय हे ते पाणी आजू दे, गुलकोंडी टाकून दे, म्हणजे त्याच्या नंतरचे 2 ओव्हर का 3 ओव्हर खेळला तरी दम नाही लागा होते पिलरांना नाही का. 12 चेंडू 26 धावांची जशी गरज आहे ना, धावा झाल्या होत्या 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 धावा. आता बघू दुसरी षटकाची जिम्मेदारी कोणावर देतो तो विजय दादा. ना आता दुसरं शतक घेऊन हे तो नीलम असा वाटेलच हे. नीलम हे बघू कोण हे. सोन्या मास्तर असा वाटेल हे ना. 18 धावा झाले हे ना. 12 चेंडूत 26 धावांची जशी गरज आहे. मयुरेश दादा फार चावून हे नॉन स्ट्राईक राहते. यांनी बघला मी तर आज जेवलो पण रटून माझ्या सकाळी, आज दिवस पण सकाळपासून चांगला गेलेले हे. पहिली पण मॅच भारी केलो, दुसरी पण ना, तिसरी पण. आणि आता षटकातील नाही का सोन्या मास्तर स्वतः इकडे आलेले हे. प्रशांत परदेशी मास्तर. आता एक दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू स्ट्राईक वर हे तो मनोज ना. मनोज मस्त मग चेंडू टाकला मनोजला ना. ओके मांड्यांच्या मध्ये अडकला चेंडू तिथं ना. काय हे एम्पायर ना. नाही का आउट झाले तर फार ताल्या वाजायच्या ते मनोजसाठी. खेळाडू वृत्ती त्यांनी होती दाखवेल हे. सिस्टमॅटिक आउट झाला होतो मनोज ना. आता मनोजची जागा घ्याय गेला तो मस्तपैकी ललित लेजंड ऑफ नवनाथ भोईर. यही नवनाथ दादा भोईर इथं जनरेटरचे स्पॉन्सर केलेले हे. त्यांना गिरीश दादा इथं बोलवत आहेत. त्यांना विनंती करतो एक कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आणि एक षटकातील दुसरी षटकातील आता पहिले चेंडू एक विकेट जशी मिळली होती मनोजची. आणि आता आला होतो ललित मेंढरू. स्वतः ललित मेंढरू फार तावात माती बिती लावून बघू कुठं फटकं मारतो ना, कुठं ठेवतो का हुकतो. मास्तर पण फार वाईट आहे. आखे पोरांची रग इथं बॉला हवा काढतो का काय. मस्तपैकी चेंडू टाकला ना. बेस जसा ललितला गंडवला पण ललितनी मारला होते बघून तिकं सरपंटी इकडे डाव्या साईडला ना. 1 रन धावली, दुसरी पण धावून दुसऱ्या धावून इकडे रना झाली होती. आता 20 जशा धावा झाले हे ना. गावातले जेवढे पण मान्यवर आहे त्यांना एक विनंती करतो का एक स्टेजवर होऊन बसायचं आहे ना. कोणती ती गाडी आली त्यांना पण विनंती करतो का जेवढं पण तिकडे कोपऱ्यात मान्यवर उभे आहेत त्यांना मी
आग्रहाची विनंती करतो, त्यांना आमंत्रण पण देतो का इथं स्टेजवर येऊन बसायचं आहे. पाठवून तर मॅच तुम्हाला बघा मिळणार नाही, इकडे येऊन बघा, मस्त आनंद घ्या. लाजायची गरज नाही, आपलाच गाव आहे ना, आपलीच गावातली पोरा खेळणार आहे, त्यांची कला बघा तुम्ही, काय कला आहे ती. अनायत एक षटकातील तिसरा चेंडू, दुसरे षटकातील पहिले चेंडू, आली विकेट, दुसरे चेंडू 2 रना ना. दुधारी तलवार फिरा गेला, धच करा गेला होतो विवेकपती, धच त्याचे कामा आले ना, गेला तो कडक सरपंडी कचकन, फार भारी मारेले होतो ललितच्या बॅट मधून, मस्तपैकी गेला ना चौकार ना. 4 धावा धावून रना झाल्या होत्या 24. असाच ललित जर खेळला ना तर ललित फार आरामात जिंकल होते इराज 11 संघाचे पिलर ना. पॅकर पण खुश होईल ना, कर्णधार पण खुश होईल नाही. इजे दादा तिकडे नाराज आहे, कारण तू पोरांची रग इकडे ललित व काढणार होते, चेंडू का असं टाकतो, एवढा बिथरलास का. ललितने तुला एक मस्तपैकी रिव्हर्स शिपो चौकार मारला ना. माफ करा, इकडे ललित स्वतः कॅप्टन आहे, मग त्यांनी पण किती पण काय पण केलं तरी पिल्लर आपण त्याला शिवा देतातच. नवनाथ भोईर यांना विनंती करेल हे का जनरेटर बघायचं आहे, त्यांचं फार कमी आमंत्रण करतो त्यांना काही जनरेटर बॉक्सशी संपर्क साधत. गिरीश दादा तुम्हाला बोलवत आहेत. परत तसाच मारला चेंडू ना, होते बारीक चिमुकलाचे हाताचे खालून गेला चेंडू ना, परत गेला तो कचकन चौकार ना. नाराज झाला तो विजय दादा ना, खुश झाला होतो ललित दादा ना. चौकार जाऊन रना झाली होती 28. ज्याचा धावा पाहिजेत त्या 8 चेंडूत. आणि 8 चेंडू 16 धावांची गरज, प्रत्येक बॉलाला 2 रना जशी आली तरी होतील, पण इजेदाला विनंती करतो 8 चेंडू 16 धावा असले तरी खेळाचा वेग इथं कमी नाही करायचा आहे ना. सगळे पिलरांना, सगळे लिजंड लोकांना पण विनंती करतो, जे कोपऱ्यात बघतात मान्यवरांना विनंती करतो, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विनंती करतो, इथे बसा ना. ललित दादाने टाकली उपट ना, गेला चेंडू फार वाईट, गुलाबी पट्टी पिवल्या पट्टीचे तिकून कडकत दसा षटकार जाऊन धावा झाल्या होत्या 34. नाही का प्रशांत मास्तर उद्या पोरा पण लाईव्ह बघत असतील तर तुम्हाला उद्या पोरा पण चिडवतील का काय, मास्तर तुम्हाला हे 2 चौकर मारला होते, ललितने ना 1 षटकार मारला, अशी कशी बॉलिंग टाकली तुम्ही. आणि आता षटकातील शेवटचा चेंडू शेष ना. ललित इकडे फार मागात पडला, ललितने जवळपास बिड्डा विसरला होते प्रशांत मास्तरचा. आता षटकातील शेवटचा चेंडू, बघू आता कमबॅक करतो का नाही का. विजय दादा पण नाराज, विजय दादानी मारलेलं फटकं कामा याय पाहिजे तिथं, पण काय कामा येत नाही. प्रशांत दादा नाही या करायला लावले, हे धावाय पाहिजेत त्या जिकाला 7 चेंडूत. नाही का 7 चेंडू 10 धावांची गरज. शेवटचा चेंडू री झाडू शाडू का मारा गेला, बसून डोपो टेकून चेंडू मारला ते नाही का. 1 रन धावली, दुसरी धावतो का नाही बघू. आणि 1 रन धावून इक समाधान मानलेलं हे ना का. मयूर याचला नॉन स्ट्राईकला ठेवले हे ललित दादाने ना, स्वतःने जिम्मेदारी घेतलेली, कर्णधाराची तो जिम्मेदारी पार करे हे त्यांनी त्याचा काम केला. 2 चौकार मारला, 1 षटकार मारला ना. विजय दादा 2 शिवा देताना होते प्रशांत मास्तरला, काय तू एवढी जिम्मेदारी दिली, एवढा खाय घातला, तुला सगळा दिला, माझ्यातली कलेजी पण तुला दिली ना, तू असा करून उठलास. आणि आता षटकातील शेवटचा चेंडू, विनंती करतो नो मीटिंग, लगेच चेंडू द्या, लगेच चेंडू. एम्पायर तुमचा काय आहे, लगेच तिकडं पिल्लाला हेडकावा, आपल्याला अजून 1 मॅच, त्याच्यानंतर अजून 1 मॅच, अशा 2 मॅची केल्या जाईल. विजय दादा माफ कर, 17 वेळा मी तुम्हाला हेडकावतो, पण का आपल्याला पण अजून सामना खेळवायचा आहे ना. स्कोर झालाय तो 35 ना. जिकाय धावा, आता 6 चेंडू धावांची गरज आहे ती. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. स्ट्राईक आता स्वतः राहिलाय होतो फटका मारणारा ललित मेंढरू. विनंती करतो विजय दादाला का नको टीम मीटिंग दे, कोणाच्या हातात तरी बॉल ना टाकू दे हो त्याला. 6 चेंडूत 9 धावांची गरज आहे. आता एवढा तिकट तुमचा भगत बसवले हे बघू, तो भगत कामा येतो का नाही, एवढं काय कान मांजर देत ते काय माहित ना. आता शेवटचं शतक घेऊन आला होतो नीलम आज चांगला गाजेल हे, तो रायझिंग स्टार हे. फटकं पण फार वाईट मारला होते नी, वाईट इकडे उपटी घातल्या होते, युवाचे पटीत उपटी घातल्या होते नी. आता शेवटचं शतक घेऊन येते तो व्योम 11 संघाकडून नीलम. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ना. 7 चेंडू 9 धावांची गरज ना. स्ट्राईक वर उभा आहे तो स्वतः ललित दादा उर्फ मेंढरू. बघू आता काय करेल हे. 2 तर फटकं मारलं होते ना, 1 षटकार पण मारलेले हे. 2 चौकांना 1 षटकार म्हणजे खाऊ काम नाही हे. जेवलेल तेवढी रग थोडीफार दाखवलेले हे. आता बघू
तिसऱ्या षटकातील पहिले चेंडू व कडक जसा कमबॅक केला होते निलमने डॉट चेंडू इकडे ललित दादा थोडा नाराज. मयुरेश नॉन स्ट्राईक कधी बसून उभा का मयुरेश बोलतो का मला तरी स्ट्राईक दे पण हुकून कचाडा नको करू. आता 5 चेंडूत 9 धावांची गरज आहे. ही जर मॅच हारलो तर संडासात गेलो दाराला हागलो अशी गत होईल. त्याच्यामुळे तू इकडं मॅच तर जिकवत पण इकडं मारला चेंडू परत पाठीना लागली कट ना गेला चेंडू परत कच 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 दणदणीत गेला तो चौकार ना चौकार जाऊन रना झाली होती. आताच 39 ना जी काय धावा पाहिजेत त्या 5 4 चेंडूत 5 धावांची गरज. बॉला टू बॉला आता रन आले हे निलमला त्याच्या हातातली जादू दाखवायला लागणार आहे. आता निलमची पण तारीफ करायला लागणार आहे. समोर एवढा भारी क्रिकेटर हे आपल्याहून जास्त एक्सपिरियन्स आहे तरी त्याला बॉलिंग टाकायची ना. 7 चेंडूत 9 धावांची जिम्मेदारी आपल्या दिले. एक चौका तरी तर निलम बिथरणार नाही. बघू आता याला निर्धाव जसा टाकतो का ललित त्याला बघून बारीक पोऱ्या समजून घालतो उपट. आता निलमच्या याच्यावर हे बघून निलम कोणता चेंडू टाकतो. आपटून टाकतो बुंड्यात टाकतो ना. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू 4 चेंडूत 5 धावांची गरज. ललित आला पुढं मस्त बघून खेळला ना. ते पिलर आणि काय हे चेंडू पकडायचा आता काय करून उठला होता ना. चेंडू जातो का सीमा रेखे पार पण नाही गेला. एक चेंडू नाही आडवेल हे का 2 रना धावल्या कचकन. 2 रना धावून रना झाल्या होत्या. आता 41 ना जिकाय रना आता 3 चेंडून 3 धावाची गरज होती. लिजन क्रिकेटांची आधी मॅच झाली होती लिजन पिलरांची शो मॅच त्याच्यात पण तशाच धावा आल्या. 1 चेंडू 2 धावाची गरज होती. ना आता इथं मोठी जिम्मेदारी फार कडक जशी मॅच झाली आहे. 8-30 सामना झालाय. सचिन 11 याच्या नंतरचा सामना आहे तो सचिन 11 शर्विल 11. फार कडक जसा चेंडू हाताला इथं निर्धाव जसा चेंडू ना. ललितच्या फासण्या फुसफुस दोन्ही संघांनी दोन्ही पिलर आणि दोन्ही संघांनी ललितनी पण घुस कोंडून ठेवले होते निलमची ना. निलमनी पण आता बेस जशी घुस कोंडवली होते ललितची ना. 2 चेंडू 3 धावांची गरज ना. जर ललितनी इथं हुकून कताळा केला तर त्याला फार पिलरांना पॅकर पण शिवा देईल ना. ॲटॉम पण नाराज होईल. पण जर निलमनी जर असं केलं तर निलमला आयटम 2 आज पप्प्या देईल. आता शेवटचा 5वा चेंडू बघू काय होते ना. 5वे चेंडू बघून टाकली उपट झेल होतो काय ना. झेल जसा झालेला आहे ना. कडक जशी मॅच झालेली ना. आउट झाला होतो आणि आता 1 चेंडू 3 धावांची गरज. ताल्या वाजाय होते निलमसाठी. एवढी जशी फार कडक जशी बॉलिंग टाकली 3 चेंडून 3 धावांची गरज होती ना. ललित इथं मारा गेला ना. ललित खालून टुचू केला असता झाला असताना झेल जसा पकडले होतो ना. आता ललितची जागा घ्यायला तो भावेशला फटका मारेल होता हो तो भावेश. आता बघू मॅच जिंकतो का. 1 चेंडून 3 धावांची जशी गरज आहे. कोण जिंकेल इराज 11 का दिव्याम 11 नाही. 1 चेंडू आता 3 धावांची गरज. निलम टू भावेश. ललितनी का मस्तपैकी खेळायला पाहिजे होता. ललित खेळला नाही पण निलमचा कॉन्फिडन्स निलमसाठी 1 ताल्या पाहिजेत. 3 चेंडू 3 धावा आला तरी त्याचा कॉन्फिडन्स कमी झाला नाही हो. त्याच्याकडे वेगळे त्यात त्यांनी वापरल्या ना. बेस जसा गंडवला होते ललितला ना. ललितला आउट केला होते. 5वे चेंडू आता षटकातील शेवटचा चेंडू ना. 1 चेंडू 3 धावांची गरज ना. फार जसा उच्च पिलर भावेश. बघू आता मयुरेश थोडा नाराज. हे मॅचीना जर मी स्ट्राईक वाचतो इतक्याला कधीच मॅच खपवली असती पण मला इकडं नॉन स्ट्राईकला ठेवून दिला नाही का. माझी वाट लावून टाकेल हे. आणि आता 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. स्ट्राईक व इकडं स्वतः आता भावेश आलेले हे. भावेशनी बॉलिंगना मार खाल्ला. त्या जर शिवा कमी ऐकायच्या असतील तर जर त्या शिवा ऐकायच्या नसतील तर त्याच्यामुळं तुला विनंती करतो का फटकं तरी मार. पण निलम पण तसाच आहे. निलम सांगतो कोण पण असू दे भावेश असू नाही तर ललित असो मी याला निर्धाव टाकणार. बघू आला निलम आला ना. स्ट्राईक आहे तो भावेश ना. फार भारी कडक जसा चेंडू टाकले हे ना. गंडवला बेस जसा होते भावेशला ना. जिंकेल हे तो संघ दिव्याम 11 ना. हारेल हे संघ तो इराज 11 ना. भावेशचा दिवस खराब 4 शिवा जास्त ना. मयुरेशचा दिवस चांगला पण ठेवला हो त्याला नॉन स्ट्राईकला. जिंकलेल संघाचे अभिनंदन. हारलेल संघाचं फार फार कौतुक. याच्या नंतरचा सामना आता जातो होतो. सचिन 11 संघाचे पिलरांना विनंती करतो का लगेच तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. थोडाफार टाइमपास करायचा नाही. इजे दादाला विनंती करतो का काय हे त्या काटाछापा तुझा काय आहे त्या इकडे ये लवकर. पाया बिया पडायचा आहे त्यानंतर पड पण तू इकडे ये. याच्या नंतर लगेच सामना 3 षटकांचा सामना आहे. Morning.
नाही मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो होते नीलमला. फार कडक जशी मॅच झाली. आता झोपणे लागणार होती इराजला. इराज 11 संघाचे पिलरांना जवळपास मॅच जिंकत होती. सामना नरेश वालन साहेब इथं आलेले हे यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. नरेश साहेबांना एक विनंती करेल हे का नीलम कडक जसा खेळला होते 3 चेंडूत 3 धावा पाहिजे होत्या. त्याने 3 चेंडूत 3 धावा करून दिला नाही होतो. बारीकसात नीलम मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जाताना त्याला मला विनंती करतो का त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे ना. याच्या नंतरचा सामना आहे तो. नरेश वालन साहेबांना विनंती करतो का नीलमला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे ना. आता सामना आहे तो सचिन 11 वर्सेस शर्विल 11. शर्विल 11चे प्लेयरांना विनंती करतो, मनापासून विनंती करतो का तुमची 2 बॅट्समन पाठवा, लवकर पाठवा. स्टंपाचे इकूनचा पण ना तिकूनचा पण. जवळपास याच्या आधीची मॅच फार भारी झालेली होती. संदीप दादा घरत यांचा फार फार आभार हे. ते मला एक पुरणपोळी जशी आणून दिलेले हे फार तुमचा आभार हे मी. नंतर तसा आता यो सामना आपल्या बघा हे दुसरा सेमीफायनलचा सामना. इजे दादाची टीम जवळपास हारेलच होती ना.